एव्हरीवन अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि मला वाटत असेल की मी तयारी नाही केलेली आहे वगैरे. आत्ता जस्ट उठलेलो आहे आम्ही. टुडे इज माय बर्थडे गाईज. मी थोड्या टुडे वेळानंतर नेहाचा बर्थडे आहे आणि थोड्या काहीतरी वेळानंतर स्पेशल होणार आहे थोड्या वेळानंतर. थोड्या तर वेळानंतर मी तुम्ही तयारी करणार आहे. तुम्हाला मी सांगतो थोड्या वेळात. आता आपण एक प्रायव्हेट टॉक करूया, तुम्हाला रोज तू सांगतो. प्रायव्हेट टॉक. तर आता आज आमचं चेकआउट आहे ऍक्च्युली मध्ये. आणि थोडं मी लेट चेकआउट घेतलंय कारण की आम्हाला थोडं 1-2 ऍक्टिव्हिटी आपल्याला टॉय ट्रेन आणि बीच वरती कव्हर जायचं. करायचे आहेत. तर मी थोडं लेट चेकआउट घेतलंय त्यांना रिक्वेस्ट करून. तर आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो हॅलो एव्हरीवन, नाश्ता झालेला आहे आमचा आणि नेहानी 2 विश मागितले आहेत बर्थडेच्या. नेहा विश सांग तुझ्या. बर्थडेच्या आणि अशीच बोलत होती मी काय फक्त. विश काय? मी बोलत होती की आपला सगळ्यात बेस्ट रूम जो आम्ही होता दुबईला तो गेलेलो. दुबईला दुबईचा गेलेलो तो रूम तुम्हाला होता तर सगळ्यात माहितीच आहे, बेस्ट तिकडे रूम्स चांगलेच भेटतात. तर तो लक्झरियस. आमचा लक्झरियस रूम होता. तर अजूनपर्यंत नेहा बोलते तशा कुठल्या लक्झरियस रूम मध्ये आपण गेलो नाही. आता इकडून आम्ही निघणार आणि डायरेक्ट लक्झरी रूम मध्ये जाणार आहोत. सेकंड विश काय? काय सेकंड मीच विसरली. अरे आता तू बोल ना यार, असं करशील? मी सेकंड विश खरीच विसरली. याद कर. मी ऍज अ विश बोलतच नाही होती ना, तर मला नाही पण कसं काय याद होतं ते येईल. सेकंड काय होतं? हा की मी असं बोलली की बाबा विवेक मी दुपारच्या जेवणासाठी एक्साइटेड आहे. दुपारच्या जेवणासाठी. हा तर काही एक गोष्ट सांगायची होती. इकडचं वातावरण आणि इकडचे रूम्स तर चांगले आहेतच, पण आपण इंडियन्स लोकांना माहिती आहे फूड खूप इम्पॉर्टंट असतं. तर फूड इज लाईक 10/10. फूड इज एकदम मस्त. ब्रेकफास्ट लंच हे बघा, नेहाने फूडसाठी तोंडाचा हात पण काढलेला आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता की फूड केवढं चांगलं आहे. तर फूड खूप चांगलं आहे आणि आता आपण भेटू. आता खूप काही होणार आहे, खूप काही चांगलं चांगलं होणार आहे. याचा बर्थडे आहे, आता ओ आपण माय ते गॉड. सेलिब्रेट करू इकडून बाहेर चेकआउट झाल्यानंतर. सो स्टे चेकआउट ट्यून. झाल्यानंतर 2 विश पण आहेत, ते पण पूर्ण करायचे आहेत. चला बाय. तर गाईज आता नेहाचा बर्थडे आहे. आय नो आपल्याला चेकआउट करायचं आहे, पण नेहाला आता मी सांगितलंय की बर्थडेची तुझी बेस्ट तयारी, बेस्ट कपडे घाल जे तू प्लॅन केलेले. आय नो गाडीतच बसवणार आहे मी तिला, पण स्टील घाल. ओके स्टील घाल. ओके ओके यू नेवर नो व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. ओके. तर हॅलो एव्हरीवन, आता नेहा रेडी होत आहे आणि तिला सांगितलं आहे की रेडी हो, बर्थडेची पूर्ण तयारी कर तुझी. आणि आपण नेहाचा सरप्राईज रेडी करत आहोत. तर मी तुम्हाला अगोदरच दाखवतो की मी काय प्लॅन केलंय. सो तुम्हालाही थोडं एक्साइटिंग वाटेल नेहाचं रिएक्शन बघायला की तिला कसं वाटतंय. सो तुम्ही मला नक्की सांगा कमेंट्समध्ये नंतर की मी कसं सरप्राईज प्लॅन केलंय. तर एक मिनटं दाखवतो, थांबा. हा रूम आपण बुक केला आहे नेहाच्या बर्थडेचं गिफ्ट म्हणून. फक्त रूमच नाही आहे, रूमच्या मध्येही आपण काहीतरी प्लॅन केलं आहे चांगलं, जे तुम्हाला लवकरच कळेल. पण फॉर नाव हा रूम आहे. या रूममध्ये आपण बड्डे सेलिब्रेट करणार आहोत आणि आम्ही 1 मोर डे इकडे स्टे करत आहोत. आज चेकआउट नाही आहे फॉर यू टू नो. बट नेहाला अजून काही नाही माहिती आहे. तर आपण दोघं सगळे नेहाचं रिॲक्शन बघूया, तिला कसं आवडतं काय आवडतं. आणि तुम्हीही मला नक्की सांगा कमेंटमध्ये की माझं सरप्राईज प्लॅन कसं होतं नेहासाठी. रात्रीचा हा रूमचा व्ह्यू खूपच चांगला दिसतो, आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पण रूम खूप सस्पिशियस आहे, महाग आहे, पण वर्थ आहे. खूपच चांगला रूम आहे, आतूनही खूप चांगला आहे. आय जस्ट शो यू समथिंग की मी कसं प्लॅन केलं आहे आतमध्ये. लेट्स गो. दिस ट्रायंग्युलर रूम इज हियर. तर नेहाची विश होती की तिला दुबईसारखं एका मस्त सस्पिशियस रूम आणि आजचं लंच, तिला इकडचं फूड पण खूप आवडेल. तिलाच काय म्हणजे आय बिलीव्ह तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल. इकडे तुम्ही जर व्हिजिट करायचं प्लॅन करत असाल तर यू शूड मस्ट ह्याला तुम्ही इन्क्लूड करा या ऑप्शनला, कारण इकडे स्टे आणि फूड सगळं चांगलं आहे, खूप क्लास आहे. तर दोघी विश पूर्ण तर होतीलच, बाकी बर्थडे तर आपण सेलिब्रेट करणार आहोत. लेट्स गो. तर रूम टूर तुम्हाला नेहा नक्की देईल, पण सध्या मी एक छोटंसं तुम्हाला दाखवतोय की आपण इकडे सेलिब्रेट करणार आहोत बड्डे. तर मी आता फटाफट इकडे छोट्या मोठ्या गोष्टी रेडी करतो. केक ऑलरेडी अरेंज्ड आहे. विहंग विहार रिसॉर्टमध्ये कुणाल जी आहेत त्यांनी आमच्यासाठी हा केक अरेंज केलेला आहे. इट्स टू गुड. त्यांनी खूप म्हणजे खूप चांगले आहेत ते. त्यांच्याशी त्यांनी खूप काही गोष्टी अरेंज करून दिल्या आहेत. तर बेस्ट. सो भेटू आपण. नेहाला इकडे आणल्यावरतीचं रिॲक्शन नक्की बघा. स्टे ट्यून. चला बाय. तर काय छोटीशी एक प्रॅक्टिस करूया आपण. आपण इकडून आणू, त्यांची उभी राहील
म्हणजे बर्थडे सेलिब्रेट करू. मागचा अँगल बरोबर ना आलाय, परत एकदा ट्राय करतो. सर आपण इथे सेटअप झालेला आहे ऑलरेडी, सगळं रेडी आहे. आता नेहा रेडी झाली की तिला आपण सरप्राईज देऊया. मीही थोडं ड्रेसअप करतो, चांगले कपडे घालतो जरा. तर भेटूया आपण आता नेहाच्या बर्थडे सरप्राईज मध्ये. चला बाय. तुम्ही बघू शकता नेहा रेडी झालेली आहे, खूप सुंदर दिसते, खूप सुंदर दिसते. आणि आता मी पण रेडी होतो. आता आपला चेकआउटचा टायमिंग आहे, तर आता आपण निघूया फटाफट. बॅग पॅक करतो मी. नेहा आता थोडा आराम करेल, मग आपण भेटू. तुम्हाला माहिती आहे. चला बाय. स्पीकर विसरलो आपण काय. स्पीकर गाणं तर लावायलाच लागेल. मस्त आहे बाबा. हे सरप्राईज प्लॅन करणं म्हणजे खूपच थकण्यासारखं काम असतं. बट तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी जर तुम्ही करत असाल तर एव्हरीथिंग इज व्हेरी, म्हणजे खूपच असं काय वाटत नाही थकलेल्यासारखं. जर तुमचा आवडता व्यक्ती आहे तर हे खूप खुशी करायला आवड वाटते, म्हणजे करायची. तर मी नाही थकलोय अजून, मी खूप काही करू शकतो नेहासाठी. सो आता आपण भेटूया. स्पीकर मी फटाफट लावतो आणि आता नेहाची तयारी झालेली आहे, मी तुम्हाला दाखवलंय. तर आपण फटाफट आता बर्थडे सेलिब्रेट करूया आणि मग आपण आपल्याला उरलेल्या ऍक्टिव्हिटीज वगैरे ते करूया सगळं. याला तुम्ही बघू शकतात आमची क्लूलेस नेहा बिचारी. पण ह्याच्यातच सरप्राईज असतं काय. दिस इज वॉट द सरप्राईज इज. तर थोडा वेळ इंतजार करना पडेगा. चेकआउट के लिए. माझ्यापेक्षा जास्त विवेक एक्साइटेड आहे, कधी तर नाचत आहे. कारण नेहाचा बर्थडे आहे. चल आता तोपर्यंत काय? फोटो तरी काढू बाहेर. अभी नहीं, थोड़ा करो इंतजार, हमें थोड़ा सा मॉइश्चराइजर. हमारा पण चांगला दिसू दे यार. तेरा बर्थडे है यार, मुझे भी तो अच्छा दिख रहा है यार. प्लीज बाबा प्लीज, चांगला आहेस. आता तुम्ही बघू शकता, मी बोलवतो तुम्हाला नेहा खूप छान दिसते. हे बघा मी तुम्हाला बर्थडे गर्ल इज हियर. वाव, खूप छान दिसते, खूप छान दिसते नेहा. आईज क्लोज आता लगेच. आतापासूनच आईज क्लोज करायचे, थोडा वेळ आईज क्लोज करायचे. काही आईज उघडायचे नाही. तेच मी हे आणलंय, तर मला माहिती नाही हे कसं लावतात. आय डोंट नो. आता काय बघ, तुम्ही जरा थांबा. यार राहू दे, मला लावायचं हे. सॉरी गाईज, मी आणलेलं हे छोटं, एवढं छोटंच असतं. झालंय. ही बेबी गर्लच आहे, बट छोटंच माहिती नाही असतं. कसं लावायचं. अरे हा पिन पिन असते ह्याला, पण माझं क्लिप आहे ना. हा बघा गाईज, आम्ही लावलंय जुगाड. आम्ही जुगाड केलंय, जुगाड. आमचा जुगाड आहे. चला, तर आता नेहाला आम्ही आईज क्लोज करून घेऊन जाणार आहोत. तुम्हाला दाखवतोच थांबा. काही नेहा बोलतो एवढा मोठा रस्ता आहे, तो आईज क्लोज करायला सांगितले. पण आता आपण, तुम्हाला जर माहिती आहे ना सरप्राईज, तर आता करावंच लागेल. आय कांट डू एनिथिंग. पसीना खूप येतोय, पण तुम्हाला मी सांगितलं प्रेमाच्या व्यक्तीसाठी एव्हरीथिंग इज. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. हे पण खाली पंचवंची मरेल. मी आहे सोबत आहे तुझ्या. तर आता आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचणार आहोत. सॉरी ब्लॉगिंग आणि ही संपण्याचं थोडं मुश्किल होतं. मला फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे माझा. सॉरी. हा बा, मी नेहाला पोज द्यायला सांगितलंय, बर्थडे पोज. आईज क्लोज करू ते आईज क्लोज करून कुठला पोज देतात. पण आपण आता लोकेशनवर पोहोचलो आहोत, तर मी आता फटाफट सेटअप करतो. नेहाची आपण बर्थडे सरप्राईज पार्टी चालू करणार आहोत. सो लेट्स गो. परत गोल फिरवून आपल्याच रूममध्ये आणलेलं आहे. तुम्ही बघू शकतात आपला रूम. नेहाला परत आपल्याच रूममध्ये आणलेलं आहे. तिला फक्त मी गोल फिरवलं आणि परत रूममध्ये आला. आता इकडून आपण कुठे जाणार आहोत नेहा? कारमध्ये. चेकआउट आहे. तर नेहा आईज क्लोज ठेव, ठीक आहे? आईज क्लोज. तुम्हाला पण दाखवायचं आहे ना, म्हणून एवढा वेळ लागतो. ना तर नेहाला तुम्ही कधीच दिलं असतं सरप्राईज, पण हे सेटअप करावं लागतं बिकॉज आमची नेहा ब्लॉगर आहे ना, तर आम्हाला करावं लागतं एवढं. सो आता आपण स्टार्ट करणार आहोत. I never knew you were someone
Please. for me. 'Cause we were just kids when we fell in love, not knowing what it was. I'm gonna give you up this time, darling. Just kiss. Your heart is all I own, and in your eyes, Down, 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 down. you're all Eyes closed. Eyes mine. closed. Baby, I'm Eyes open. dancing in the dark, you between my कुठला arms, हात कुठला हात barefoot on the grass, हे हा फ्रंट फिंगर्स आहे listening to our favorite song. When you said you loved to dance, I whispered underneath my breath, but you heard it हॅपी बर्थडे tonight. Well, I found a woman stronger than anyone I know. Carry more Chaliye. than just my secrets. Carry love, carry children वन of our own. हॅपी बर्थडे नेहा Fighting against all odds, I know we'll be alright this time. Darling, just hold my hand, be my girl, हॅपी बर्थडे your man. I see my future. महाग नाही आहे महाग आहे पण हा तुझ्यापेक्षा महाग नाही आहे नेहा तुम्हाला टूर देईल गाईज आणि आम्ही आता इकडे एक दिवस अजून राहणार आहोत ये दिस इज माय बर्थडे गर्ल कसा वाटला नेहा सरप्राईज इथे 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 आवडलं एकदम बेस्ट मला लय आवडलं वाव गाईज नेहा तुम्हाला टूर देईल नंतर चला बाय आम्ही आता थोडा प्रायव्हेट टाइम चलो बाय नेहाचे 12,000 दॅट नॉट मॅटर तर नेहाच्या 2 विश नेहाने बर्थडेला मागितलेल्या प्रेशियस रूम तुम्ही केलेला आहे पूर्ण एकदम आणि luxurious room. बापरे, माझं तर सरप्राईज आज होतच पण पण बर्थडेची सगळ्यात विश best खूप वाला इम्पॉर्टंट room असते म्हणून तर प्रिशियस रूम मध्ये आम्ही आता आहोत आणि लंच आम्ही एक दिवस एक्स्ट्रा थांबतोय तर ते पण पूर्ण होईलच कसं वाटलं बेबी तुला लय मस्त वाटतं यार लय मस्त शी मी डिझर्व खुशीला तू पागल डिझर्व होऊन जाईन, करते तू खुशीला डिझर्व पागल होऊन करते जाईन. आपली रिंग दाखव Guys, वन मोर रिंग इज ॲडेड मेनी मोर बट विवेकला मी हमेशा बोलते की विवेक मला रिंग्स खूप आवडतात रिंग्स खूप पूर्ण हात भरून दे विवेक असंच मस्तीमध्ये बोलते बट तो सिरियसली माझा हात भरत आहे गाईज 1 2 3 आणि 4 तुझे चार ते रिंग्स उंगलीचे साईजचेच गेले बरोबर झाले तुला फिट 4 रिंग्स विवेकने मला आतापर्यंत दिलेले आहेत गाईज मेनी मोर टू मेनी कम मोर बट 10 मोठे आहेत किती यार एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी हा नोटीस करतो यार सिरियसली विवेक कारण लय चांगला तू पण नवरा आहे देतात गं ते. विवेक तू पण लय खूप चांगला चांगली नवरा आहे गं. चला बाय आय विल गिव्ह यू अ प्रॉपर रूम टूर तर आधी मी बाहेरून रूम दाखवते आमचा की कसा दिसतो बाहेरून खूप कूल आहे गाईज खूप कूल आहे मला आल्याला खूप आवडलेला हा रूम बघितला विवेक बोलत होता की खूप महाग आहे नाही हा रूम वगैरे अँड ऑल बट स्टील त्याने माझ्यासाठी हा रूम केला बुक तुम्हाला दाखवते मी तर इथून ब्रिजवरून कसा दिसतोय आमचा रूम आणि मग आतमधलं पूर्ण टूर देते सो बाहेरून जो चेयर्स दिसता है गाइज वो मेरे ही चेयर्स हैं हमारे ही रूम के चेयर्स हैं आणि फुल असं व्ह्यू आहे रूमचा आणि तुम्हाला आता मी टूर देते पूर्ण आतमध्ये नेऊन तर असा हा बेड आहे डायरेक्ट व्ह्यू आणि हा केक आम्ही आत्ता जस्ट कट केला आणि हा आईना आहे वाव आणि हे थोडंसं छोटंसं वॉर्डरोब आहे ते कपडे वगैरे ठेवण्यासाठी गाईज अँड माय फेवरेट थिंग वरचा पण पोर्शन आहे गाईज इथे वरती मी चढते भीत पडली नाही पाहिजे वरचा व्ह्यू काही असा आहे गाईज वाव खूप कूल व्ह्यू आहे
तो विवेक ने मेरे लिए इतना सब किया गाइज आणि मी खूप खुश आहे आणि मला खुश करण्यासाठीच त्याने एवढं सगळं केलं आहे. आय एम सो हॅपी दिस रूम. थँक्यू विवेक. आय नो तू हा व्लॉग ऑब्व्हियसली बघतच असशील, सो थँक्यू. मी खूप लकी आहे की मला तुझ्यासारखा लाईफ पार्टनर भेटलेला आहे. म्हणजे तू नसता तर माझ्यासाठी कोणीच एवढं कधीच केलं नसतं. बट थँक्यू. गाइस अभी रिव्हील हो चुका है. मी ओळखलेलं आहे की याने एवढं सगळं करायला पैसे कुठून आणलेले आहेत ते मी ब्लॉग मध्ये नाही सांगू शकत, बट मी ओळखलेलं आहे की याने पैसे कुठून आणलेले आहेत एवढं सगळं करण्यासाठी. तर आपण But एक thank बहुत you. बड़ा डाका डाला है. मेरे पे इतना पैसा उडाया तूने भी. हे नाही म्हणायला बोललं ना. तर ऑलरेडी मी ह्याच्यासाठी काढतोय की नेहाला आता मी सांगितलेलं आहे की हे सगळं कुठून आलेलं आहे, मी तेच बोलली. तिच्या हा, तेच भाग्याने बोलली. आलेलं आहे. चला Okay. चला. तर अभी आता आपण भरपूर बहुत सारे सारा कॉन्टेंट कॉन्टेंट करणार शूट करेंगे गाइस. इंस्टावरती माझा कॉन्टेंट बघा तुम्ही, आणि मी पूर्ण रूम टूर पण एकदम परफेक्टली इंस्टावरती युट्यूब वरती टाकणार आहे, सो ते पण बघा. चला बाय. बर्थडे असेल आणि पाऊस नाही येणार असं होऊच शकत नाही. पाऊस येतोय मस्त आणि व्ह्यू भारी दिसतोय या रूम मधून एकदम. तुम्ही पाण्यामध्ये तुम्हाला कळत असेल की पाऊस येतोय असं. व्ह्यू खरंच विवेक थँक्यू यार. थँक्यू बच्चे, थँक्यू. मला इकडे पडायला मस्त वाटत आहे. असं जर आपलं घर असतं तर किती भारी ना. वन डे विवेक, वन डे. रोज 11 दिवसाला 11 बघ इकडं मस्त फिश पॉन्ड मस्त आहे का. भारी वाटत आहे ना लय. आपण आम्ही जाऊन आता बघ ना, असं मन लावून कॉन्टेंट क्रिएशन करते. गाइस प्लीज सपोर्ट अस. नाही काय आपण आपल्या मनासाठी काढतो. येस. बोल. इफ यू लाईक देन ओनली लाईक शेअर सबस्क्राईब. ओके. भरपूर मी आणि विवेक कॉन्टेंट काढलेला आहे गाइस, आणि आज विवेकला स्वतःवर इच्छा होती की नेहा प्लीज असा व्हिडिओ काढ ज्याच्यामध्ये मी मेन कॅरेक्टर दिसतो. मी हा तू मेन कॅरेक्टर दिसायला पाहिजे. चांगला दिसतोय कारण की हा कॅमेरा एवढा मस्त आहे. तर विवेक आजपर्यंत कधीच व्हिडिओ काढत नाही. सो 1-2 व्हिडिओज काढलेले आहेत. मी विवेक सांगते आता हा आउटफिट चेंज करायची वेळ आलेली आहे. आज मी खतरनाक, आता सगळे मी जेवढे आउटफिट्स आणले सगळे वाया नाही घालवणार. या रूमचे किती हजार भरले विवेक बोल तरी. हा, आता 12,000 मी वसूल करणार आहे गाइस या रूमची. पूर्ण दिवस मी कंटेंट काढणार. सो प्लीज मेरा कंटेंट देखो और अच्छा लग रहा है तो लाइक शेयर सब्सक्राइब ऑब्वियसली यार बोलना चाहिए. आज बहुत टेस्टी खाना दिख रहा है मेरे को. हे तर मी खूप सारं खाईल. आणि स्टार्टर्स ऑल्सो. चलो लेट्स ईट. मटन आहे आज. हा, तुला आवडतं ना मटन प्रेमी आहे ना तू. मटन. दिस माय प्लेट. विवेकचं ताट बघा. क्या हुआ? चल रहा है गाइस. विवेकला खूप जेवण आवडलेलं आहे. फुल एकदम मटन. कसम मटन टेस्टी आहे. इकडचं जेवण खूप टेस्टी आहे. एक नंबर मटन आहे खरंच. जेवणाला खूप चव आहे गाइस. इथलं जेवणाला खरंच खूप चव आहे. चार छान लागत खरंच जेवायसाठी आम्ही रोज एक्सायटेड असतात की आता काय बसणार, वेगळं काय असणार अजून. खूपच जेवण. गाइस क्विकली फिट चेंज बिकॉज या रूमचं पूर्ण वसुली करायची मला आणि खूप सारा कॉन्टेंट पण शूट करायचा आहे. आणि विवेक बिचारा जरा खूप थकलेला आहे गाइज. त्याला झोप येते. आय गेस मी त्याला थोडा वेळ झोपू देईल. आधी मी माझा कॉन्टेंट शूट करणार, देन मी त्याला थोड्या वेळानंतर 4-5 वाजता उठवणार. गाइज ही ट्रेन खूप मस्त आहे आणि मेन तर ही आता जेवढं आहे ना तेवढं पूर्ण फिरवेल तुम्हाला. आणि ही जागा खूप मोठी आहे. म्हणजे हा रिसॉर्ट खूप मोठा आहे आणि बीचवरती पण जाते गाइज ही ट्रेन. कितना भी टाइम घूम सकते हैं गाइज हम लोग. गाइज हम लोग ट्रेन में बैठ चुके हैं. चलो नाशिक. बॉम्बे नाशिक. अरे चालू नाही झाली अजून. फास्ट गाइज बघा
आगे चलने लगे ये रास्ते गाइस बीच देख लो, बीच कडून पण फिरवते मी. तर Guys, आता अभी अपन बीच पे जा रहे हैं. बीच वर जातोय, बाहेर आलोय तर थोडी एनर्जी एनर्जी आलेली आलेली आहे. आहे. तर मग चलो तर लेट्स गो बीच वर जातोय आणि बीच पे संध्याकाळी पण काहीतरी आहे. सो अभी खत्म हो आज गया है नाही, सब बर्थडे कुछ. बाकी है. जब तक 12 नहीं बस झालं बजता है, यार विवेक. जब तक 12 नहीं बजता है मेरे को तब तक रुला कुछ ना देगा कुछ तो यार मुझे तू. करना ही पड़ेगा. मेरे को रुला देगा बस कर अभी. 12 बजता नाही तब तक 12 जोपर्यंत वाजता नाही तोपर्यंत काय ना काय आम्ही भले काय पण असलो पण करूच. चला बा, आता आम्ही फोटोशूट करणार अरे आहोत. मी ते म्हणजे हे पण गोळा करते, काय बोलता मला करायचे हा मग काय आता आले ना तू ना. नाही थैली घेऊन जाईल, हातामध्ये घेऊन जाईल ना. चालेल चल. वाव, मस्त आहे. येई ना, जोरात येणार आहे मी. चल. खेळू? हा जोरात येई ना. हा वाव विवेक, बीच वरती झोका डायरेक्ट. मस्त आहे. आता शिंपले जमा करते. इथं बघ, हो किती सारे येतात हे बघ. वाव चष्मा बरोबर करणे. पण आहे. वाव, आणि एकदम परफेक्ट पण येतात विवेक. हे पण हे बघ, यांना धुईन तर एकदम परफेक्ट वाले येतात विवेक. ते पण रिअल वाले वाव. खूप सारे शिंपले आहेत आणि नेहा एकदम क्रेझी झालेली आहे. क्रेझी तिथे बघा जमा केलेत. काय सांग, पूर्णवाला आहे, डायरेक्ट पूर्णवाला आहे. हा तुटलेला पण नाही, पूर्णवाला आहे. क्रेझी झालेली आहे नेहा, क्रेझी. शाईन वाला पण एक थांब, अजून कलर वाला. हे बघ किती येतात विवेक. भरपूर आहेत, भरपूर भरपूर भरपूर. आणि आता पाणी कमी आहे. बघू शकता हालत आमची, आम्ही खूप डेंजर आमची हालत तुम्ही बघू शकता. आणि हे बघा आमच्या याच्यामध्ये टाकण्यासाठी. आणि हालत खूप ऊन म्हणजे हे लागलं का guys, पूर्ण स्किन टॅन झालं असेल विवेकला, तर खूपच घाम आलेला, एकदम डेंजर. आता घरी जाऊ, थोडा आंघोळ करू, आराम करू. मी ब्लॉग टाकेल आधीचा. आणि रात्री मजा करू. चलो परत एकदा आम्ही आलेलो आहोत ट्रेन मध्ये. देहा आता डायरेक्ट आलेली आहे. स्टेशन आ चुका है गाइस. चलो बीच पे जाने वाले हैं अपन. आम्ही डिसाईड केलं की बीच, सकाळ संध्याकाळ आम्ही ट्रेनवरती जात होता. ते ट्रेनवरती खूप मजा येते. हे झुला रिकामा भेटला, चाल लवकर, झुला रिकामा आहे. वी आर गोइंग ऑन दिस बाईक. विवेकने नेगोशिएट केलंय आणि आता आम्ही इथे बसणार आहे मस्त. आम्ही दोघी बसणार आहे. बसू. तू पण येते, तू पण दाखव पहिल्या लोकांना. दाखवलं मी ना. बाईक घेऊ शकतो मला पण. गाईज विदाउट मेकअप तशीच आलेली आहे मी अचानक पण. आमचा रूम, आम्ही तिथे बसलेलो असतो आणि मी लोकांना चिडवत असते की बघा आमचा रूम, तुम्ही बघा कसे. ऑब्वियसली इतना महाग रूम लिया है तो फ्लेक्स तो करेंगे ना ब्रदर. ब्रदर नहीं सॉरी हस्बैंड. सो गाइस, आता मी तयारी केलेली आहे. मी तयारी तर ऍक्च्युअली नव्हती तयारी खूप करणार. चांगली दिसते नेहा आज. तयारी वाव. तर मी नव्हती करणार, बट विवेकने मला खूप जबरदस्ती केली की नेहा तुझा बर्थडे यार, तू का कंटाळा करत आहे, तू तयारी करावंच कर. लागेल. So मी तयारी केली. खूप चांगली चमकीदार कपडे दिसते, खूप चांगली घातलेले. दिसतेस, खूप चांगली दिसतेस. तो अभी हम लोग खाना खाने जा रहे हैं. Then we'll watch movie यार, please let's हाँ, watch पहला movie. movie. चल. And my outfit is. बाहेर दाखवूया चल. Guys, we are watching movie. We can't say it loud. Come on guys. आज रात कुछ करते हैं. I mean, हम तीन. Guys, आज का फूड मेन्यू देख लो. लोक आहेत तर मी जास्त तुम्हाला दाखवता नाही शकत, बट आपण सूप पिऊया विवेक.
दिस इज व्हेजिटेरियन गाईज अँड दिस फूड इज नॉन व्हेजिटेरियन. लोक बघतात सगळं. वा फिश आहे का ही? तर जेवण झालेलं आहे भरपूर. नेहाला तुम्ही बघू शकता. नेहा इकडे थंडी पडली आहे. जादू. तर आता एवढी एसी चालू करून ठेवतो, एकदम काश्मीर बनवून टाकतो रूमला, एकदम डेंजर एसी चालू करतोय. तर आता आपण हा व्लॉग आज इथे एंड करूया आणि भेटूया उद्या. नाही पण हा व्लॉग कंटिन्यूच राहील. हा कंटिन्यू राहील पण उद्या भेटूया. आता झोपतो. तर आता झोपूया. बाय. स्लीप. चला बाय. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आणि आम्ही आमच्या रूम मध्ये लास्ट वेळचं गरम पाणी पितोय गाईज. मी ऍक्टिंग केली आहे. ऍक्टिंग साठी कधी तर इकडेच पडले ते गरम पाणी. मी तरी पितोय. आता या रूम मध्ये लास्ट आमचा टाइम आहे गाईज हा. तर मला खूप दुःख होतं हा रूम सोडून जाण्याचं. मला हा रूम खूप आवडला होता. मी पूर्ण यूज केलेला आहे या रूमचा. पूर्ण कॉन्टेंट काढलेला आहे याच रूम मध्ये. सगळं भरपूर कॉन्टेंट काढलेला आहे आणि आता आम्ही अजून कॉन्टेंट काढणार आहोत. आणि आता मी तयारी करते. चेकआउट करणार. चेकआउट करू आणि साडी घालणार आहे गाईज. तुम्ही बघा साडी घालून मी बीचवरती व्हिडिओज काढणार आहे. तुझे इंस्टा में मेरे को फॉलो नहीं करते, फॉलो कर लो गाइस. फॉलो कर लो. इकडे माझी आयडी देते. असं इथं पॉपअप आयडी. हा मीच आयडी आहे बघायला गेलो तर. लेट्स गो, लेट्स गेट रेडी. गाईज मी रेडी झालेली आहे साडी घालून. आणि आता मी दोघी जाऊ मस्त साडीचे व्हिडिओज वगैरे काढायला. आणि या रूमचं चेकआउट पण आहे आमचं. काय करू? कुठे टाकू? बॅग मध्ये? मला हे सगळं पहिला सांगायला पाहिजे होतं. आता मी साडी घातली तर साडीवरती मी एक पण काम नाही करू शकत. ठेवून दे तिकडं बॅग वरती. ठेवून दे. Came here to have breakfast guys. चलो साडी घालायला सगळे माझ्याकडे बघून आलेले ऑकवर्ड. असं काही नाही, सगळ्यांमध्ये ऑर्डर दिसते. ऑर्डर ब्रेकफास्ट गाईज. वाव थोडा सांबर पनीर. आज मिसल पाव. आजचा ब्रेकफास्ट लय टेस्टी आहे. खिचडी ट्राय करूया. लेट्स हॅव ब्रेकफास्ट गाईज. खिचडी मस्त चांगली आहे. जरा वडा खातो. वडा बीच पे आ चुके हैं हम दोनों गाइस. परत एकदा बीच वर. चेकआउट झालंय पण वसुली चालू आहे. करणार आहे गाइस. स्टील वसूल पूर्ण करणार आहे मी. कसा व्हिडिओ आला तो. हमारा हो चुका है आणि आता कपडे चेंज करणार आहे मी. कुठल्या आत्ताच तर वरी ठेवायला तर हवाला आहे. हा वाला नाही घालत ना. हा तर ड्रेस आहे ना पूर्ण. मग ड्रेसच घालणार आहे ना मी. हा काय ते घालून बस आरामात. ते लोक गोला खाऊन आले पण मला पण खायचा. चाल ना खावाडशील. चल खाणार आहे असं करशील. तुझं पोट भरेल ठीक आहे. तू जास्त नाश्ता केलाय. चल चुपचाप खिलाना पडेगा देखो. हा हे घालून बस. काही झोका खेळता खेळता मी पडलेली आहे. तो शॉर्ट मी टाकेल. चप्पलमुळे अडकून मी थोडीशी पडली. काहीच मला लागलं नाही. पडली पण व्हिडिओ कमी आला. पण मला लागलं नाही. चलो आता घरी जातो. इथे आमची ट्रिप संपेल आणि तुम्हाला सगळं या ट्रिपचा एक्सपिरियन्स आणि रिव्ह्यू कसा आहे ते मी गाडीमध्ये बसून तुम्हाला सांगेल. सो शेवटपर्यंत व्लॉग माझा नक्की बघा. जाते जाते गोला खाके जाते गाईज आपण. तुला खरीच नाही पाहिजे मग मधलं नाही देईन ना. मागितलं तरी नाही देईन. वाह मस्त रेनबो वाला गोला. थँक्यू विवेक. चलो अभी घर पे जा रहे गाइस. कम्फी घर पे जा रहे. कम्फी गोला चालू आहे जाता जाता पण. तर आता नेहा आता तुम्हाला मी हेच बोलतो. जाता जाता पण किती चांगली दिसते नेहा असं बोलत होतं. तर नेहा आता तुम्हाला इकडचं सगळं ओव्हरव्ह्यू देणार आहे. पण सध्या आता गोला खावतोय तर आम्ही थोड्या वेळाने देणार आहोत वाटतं. तर चला भेटू. सो गाईज फायनली घरी
एवढं गाडी हलवशी. अरे स्पीड ब्रेकर म्हणजे स्पीड ब्रेकर आहे तर एवढी गाडी आला. सो फायनली घरी जातोय गाईज आम्ही. आणि तुम्हाला प्लेसचा मी रिव्ह्यू देते. प्लेस तर खूप मोठं आहे आणि खूप चांगलं आहे. आणि ॲक्टिव्हिटीज करायला पण तिकडे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे जे तुम्ही करू शकतात. सायकलिंग करू शकता. तिथे खूप सारे गेम्स आहेत, इंडोर गेम्स आहेत, क्लब आहे तिथे गेम्स. तिथे तुम्ही गेम्स खेळू शकतात. आणि तिथे फिशिंग करू शकतात, बोटिंग करू शकतात. आणि टॉय ट्रेन आहे, टॉय ट्रेनमध्ये फिरू शकतात. पूर्ण स्विमिंग पूल आहे, राईड्स आहेत पाण्याच्या, त्या खेळू शकतात. बीच आहे तिथे जाण्यासाठी. सो खूप खूप गोष्टी आहे. डीजे नाईट असते, सॅटर्डेलाच असते फक्त ती. तर डीजे नाईट भेटेल तुम्हाला. आणि बाकी मंडे टू फ्रायडे मूवी नाईट सुद्धा असते. म्हणजे तुम्ही मूवी बघून मस्त लंच डिनर वगैरे करू शकतात तिथे. आणि रूम्स पण खूप चांगले आहेत. आणि मेन तर हायजेनिक आहे गाईज. मला सगळ्यात जास्त स्वच्छता बाथरूमची लागते, म्हणजे लागतेच. बाथरूम जर स्वच्छ नसलं तर मला आवडत नाही. बट खूप हायजेनिक आहे, सगळं खूप स्वच्छ आहे. जेवणाचा एरिया, फूड पण एकदम सगळ्यात 10 on 10 त्यांचं फूड आहे गाईज. फूड खूप टेस्टी आहे त्यांचं, खूप टेस्टी. प्रत्येक वेळेसचं फूड त्यांचं खूप टेस्टी होतं. आणि स्टाफ सुद्धा खूप काइंड आहे. स्टाफ पण खूप चांगला आहे. अँड किती आता पैशांचं तुम्हाला सांगते तर मला तर नाही माहिती. ते तर तुम्हाला विवेकच सांगू शकेल की आम्ही किती पैसे भरलेत, काय भरलेत. चल अभी बताना पडेगा तेको. बोल चल. आपण पहिले जे रूम मध्ये राहिलो दॅट इज स्टँडर्ड रूम, त्याचे आपण 6,000 पे केले. पण त्या 6,000 मध्ये काय सगळं इन्क्लूड आहे. लंच, डिनर, संध्याकाळचा नाश्ता, बाकी सगळं ऍक्टिव्हिटीज करून तुम्हाला करायला भेटतील. सायकलिंग वगैरे पैसे रिटर्न भेटतील. बाकी टॉय ट्रेन, पूलचा ऍक्सेस, बोटिंगचा ऍक्सेस, फिशिंगचं सगळं फ्री आहे. बीच वरती जायचं काहीही करा, खूप मोठं आहे. 6,000 मध्ये सगळं इन्क्लूड आहे. आणि ग्लास रूम विवेक आपला ट्रायंग्युलर रूम आहे तो. ग्लास रूम ट्रायंग्युलर रूमचा ट्रायंग्युलर रूम आपल्याला पडलाय 11,600, म्हणजे ऑलमोस्ट 12,000चा पडलेला आहे. तो थोडा एक्सपेन्सिव्ह होता. बट इफ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला तो एक्सपिरियन्स पाहिजे असेल पूर्ण नदीच्या लेकच्या बाजूला रूम, तर नक्की तुम्ही तो रूम घ्या गाईस. त्याच्यामध्ये पण सगळं तुम्हाला इन्क्लूडच भेटणार. जे आहे ते सगळं इन्क्लूड असणार. बस बाकी त्याच्याशिवाय आपला काही खर्चच नाही ना. आपण काही खर्चच केला नाही, काहीच खर्च नाही केला, सगळं इन्क्लूड होतं. आणि जेवणाच्या व्हरायटीज पण खूप साऱ्या आहेत. लाईक फिश पण असतं त्यांच्या जेवणामध्ये, की ते कंजूसी पण करत नाही. क्वालिटी पण फूडची खूप चांगली आहे. नकली पनीर खूप ठिकाणी भेटतं, पण त्यांचं सगळं ओरिजिनल आणि रिअल फूड होतं गाईज. आणि ट्रॅव्हलिंगचं तुम्हाला सांगतो, जर तुम्ही बाय रोड तुमच्या प्रायव्हेट कारनी किंवा बाईकनी येत असाल तर तुम्ही बाय रोड वॉटरवाला फेरीवाला रूट नको घ्या. डायरेक्ट वरळी नाकावरनं तुम्ही लेफ्ट माराल तर तुम्ही पालघर साईडनी सरळ आत येऊ शकतात. आम्ही खूप गोल गोल फिरलो येताना. कारण की आमचा फर्स्ट टाइम होता म्हणून मी तुम्हाला सांगतोय. हायवेनी तुम्ही सरळ जर कुर्ला किंवा मुंबई साईडनी येत असाल तर हायवेनी स्ट्रेट वरळीपर्यंत या. वरळी नाकावरनं तुम्हाला डायरेक्ट लेफ्ट मारायचं. आय डोंट नो आता मी हे बरोबर सांगितलंय की चुकीचं सांगितलंय, बट आय थिंक ते राईट आहे जे मी सांगतोय ते. तसंच तुम्हाला फॉलो करायचं. बाय रोड येऊ शकता ना ट्रेनने तुम्ही सफाळे स्टेशनवर या. स्टेशनला या, तुम्हाला डायरेक्ट टॅक्सी आहे. तिकडे टॅक्सीचे 400, पण टॅक्सीवाल्याचा नंबर घेऊन ठेवा, कारण तिकडून रिटर्न येताना तुम्हाला काहीच नाहीये. देन यू हॅव टू कॉल त्या टॅक्सीवाला जो तुम्हाला परत पिकअप करेल तुमच्या लोकेशन. कारण ते खूप आतमध्ये आहे आणि कसं बीच कडे येते, तर एकदम आतमध्ये जंगलातून खूप आतमध्ये आणि मग डायरेक्ट बीच लागतो तिथे. बाकी ओव्हरऑल एक्सपिरियन्स आमचा खूप. आणि जर येत असाल तर 2 दिवसासाठी या. एक दिवसामध्ये राहून मजा येणार पण आणि मन पण भरणार आहे, कारण तिकडे ऍक्टिव्हिटीज करायला खूप साऱ्या आहेत. येत असाल तर 2 दिवसासाठी या. मस्त एन्जॉय करा, रिलॅक्स व्हा. पूर्ण नेचर पूर्ण नेचर तिथे खूप मस्त बनवलेलं आहे त्यांनी. पूर्ण झाडं अशी आहे. कॉन्टेंट क्रिएटर्स माझ्यासारख्या लोकांना तर खूपच चांगलं आहे. मी खूप सारा कॉन्टेंट काढलेला आहे. पूर्ण व्लॉग बघा. अँड दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आणि इफ तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कॉमेंट करा. आय विल सेंड यू. करेक्ट. येस, आम्ही तुम्हाला आन्सर करू. येस. बाकी दैट्स इट फॉर टुडेज वीडियो गाइस. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. एंड प्लीज लाइक शेयर सब्सक्राइब. यस, लाइक शेयर सब्सक्राइब.